पोक्सो कायद्याअंतर्गत ज्या आरोपीवर गुन्हा दाखल केला, आरोपीला 10 वर्षाची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली, त्याच आरोपीसोबत नंतर पीडितेनं लग्न करून त्याची पोक्सोची शिक्षा कशी रद्द केली बघा. सुप्रीम कोर्टातलं हे आगळं वेगळं प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. तामिळनाडूमधील हे दोघे जण होते. मुलगी जेव्हा 12वी मध्ये शिकत होती तेव्हा तिचे आरोपीसोबत प्रेम संबंध जुळले. त्यानंतर जेव्हा तिने लग्नाबाबत आरोपीला विचारलं तेव्हा त्यानं नकार दिला आणि त्यानंतर या मुलीनं पोलिसात तक्रार दाखल केली. मुलगी अल्पवयीन असल्या कारणानं आरोपीला 10 वर्षाची शिक्षा पोक्सो कायद्याअंतर्गत ट्रायल कोर्टानं सुनावली. आता यानंतर पीडितेचं लग्न झालं एका दुसऱ्या व्यक्तीसोबत, पण जेव्हा त्याला या मुलीच्या आधीच्या संबंधांबाबत समजलं तेव्हा त्यानं तिला सोडून दिलं. आणि याच दरम्यान हा जो आरोपी आहे ज्याला पोक्सो कायद्याअंतर्गत शिक्षा सुनावण्यात आलेली होती, तो जामिनावर बाहेर होता. याच दरम्यान या मुलीनं आरोपीसोबत लग्न केलं, त्यांचं पुन्हा एकदा जुळलं आणि त्यानंतर ही मुलगी गेली मद्रास हायकोर्टात. तिनं आरोपीच्या शिक्षेची स्थगिती कोर्टाला मागितली, कारण तिचं असं म्हणणं होतं की आता आमच्या दोघांचं लग्न झालंय. कोर्टाने याचिका फेटाळली. त्यानंतर हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाने मुलगी सज्ञान झाल्यानंतर आरोपीसोबत तिने लग्न केल्याचं लक्षात घेऊन आर्टिकल 142 अंतर्गत विशेष अधिकार वापरला आणि आरोपीची दोषसिद्धी रद्द केली. सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं बघा. न्यायमूर्ती JK महेश्वरी आणि अतुलेश चांदूरकर यांच्या खंडपीठानं असं सांगितलं, आरोपी आणि पीडितेला पती पत्नी म्हणून शांततेनं जगण्याचा अधिकार आहे. या प्रकरणातील वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय दिला असून इतर कोणत्याही कारणासाठी तो उदाहरण म्हणून ग्राह्य धरला जाऊ नये. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.